Hello friends, welcome to your YouTube channel. The Androclus and the Lion 8th स्टँडर्डचा 4th पॅसेज पासून सुरू केलेला आहे. 1 2 3 4 5th पॅसेज पासून स्टार्ट करायचा आहे. One day as he was wandering in the forest, he suddenly came to face with a lion. His first reaction was to run and flew. But then he saw that the lion had not moved on seeing him. It's neither growled nor roared. In fact, it's looked at him piteously as if it was in a great pain. Piteously म्हणजे in a piteous manner. Flew म्हणजे run away, escape. Coward म्हणजे one who gets easily afraid. काय झालं एका दिवशी, मग आता हे अँड्रोक्लसच्या आपण पाठीमागच्या धड्यामध्ये आपण पाहिलेलेच आहोत. पाठीमागच्या पॅसेजमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की अँड्रोक्लस पळून जातो त्या मास्टरच्या हाताखालून, कारण की त्याचा निष्ठुर त्या मास्टरचा स्वभाव त्याला सहन होत नाही. मग तो पळून जातो. पळता पळता एका फॉरेस्टमध्ये जाते, एका जंगलामध्ये जाते. मग एका दिवशी काय होते, त्याला तिथं गेल्यावर चांगलं वाटते. मग एका दिवशी काय होते, फॉरेस्टमध्ये सडनली जाता जाता अचानकच एक सिंह दिसतो. काय दिसतो? लॉयन सिंह दिसतो. आणि ते गेले गेले ते सिंहाकडे बघून एकदम म्हणजे घाबरून जातो एका सेकंडासाठी. बट देन पाहिलं तर काय, बट देन ही सा दॅट द लॉयन हॅड नॉट मूड. पण सिंह हालत नाही, डुलत नाही, एका जागेवर बसून राहते. नेदर क्रोड म्हणजे ते गर्जन करत नाही. आता सिंह कसं बघितलं हे करते, असं गर्जन वगैरे काही करत नाही. अँड्रोक्लस पाउज्ड, देन ही मूड व्हेरी courteously, very carefully, and towards the lion. Step by step the lion moaned and whimpered, "Please help me," its eyes seemed to say. When Androclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androclus saw that the lion's paw wasn't wounded, sore and swollen. काय झालं, मग सिंह बघितलं की त्याला 2 मिनिटासाठी घाबरून जातो. मग तो बघायला जातो आणि हळूहळू त्याच्या दमानं त्याच्या जवळून जातो. पाहिलं तर ते काही गर्जन वगैरे करत नाही, म्हणून ते हळूहळू त्याच्याकडे बघत जातो सिंहाकडे. पाहिलं तर काय, ते सिंहाच्या डोळ्यामध्ये दुःख दिसते, म्हणजे असं वाटतं की त्याचं काहीतरी राहिले. मग त्याचे पायाला चाटत राहते. ते पायाला चाटू लागले की त्याच्या पायाला जखम झालेली त्याला दिसते. मग ते जखम झालेली दिसते आणि असं रक्त हे असं म्हणजे सोर अँड स्वॉलर म्हणजे ते चोळत राहते. सूज आलेली दिसते त्याला एकदम. ऑन ए क्लोजर लुक Androclus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So this is the cause of the lion's distress, thought the Androclus. Summoning up all the courage, Androclus stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw, but the lion seemed to understand his good intention. काय होते, ते हळूहळू ते सिंहाकडे जाऊन ते पाहते, त्याला भीत पाहते की त्याच्या पायाला सूज आलेली आहे सिंहाच्या. आणि ते सिंहाचे चाटत असते, त्याला बघते, त्याला वाटते, त्याला दया येते ते सिंहाची, कारण की तो अँड्रोक्लस असतोच एक दयाळू व्यक्ती. आणि मग त्याला एकीकडे भीती पण वाटते की मी त्याच्याकडे त्याला बघायलो, त्याच्या पायाकडे लक्ष देऊन दमानं त्याच्या जवळून जाते आणि त्याच्या पायाकडे पाहते. आणि म्हणजे कमी करण्यासाठी त्याचं काहीतरी इलाज करा म्हणून एक धैर्यानं हिंमत करून त्याच्याकडे जाते, कारण की ते स्ट्रेचड द हँड स्लोली. मग ते पाय जवळ घेते. पाहिलं तर त्याच्या पायाला जखम झालेली असते. घाबरत जाते, कुठं सिंह माझ्या अंगावर अटॅक तर करणार नाही, अंगावर तर येणार नाही, ह्या भीतीनं ते हळूहळू जाते. आणि पण सिंह त्याला काही करत नाही, कारण की सिंहाला लक्षात येते की ह्याला माझी दया आली. ते त्याचं मनातलं समजून घेते की हे मला मारायला आलं नाही, की हे मला इजा करायला आलं नाही. कारण की प्राणी तेव्हाच अंगावर येतात जेव्हा त्यांना भीती वाटते. त्यांना वाटते की हे आपल्याला आता काहीतरी करते. आधी सिंह जखमी होता, त्याच्यामध्ये त्याचं खूप दुखू लागलं होतं, तरी ते घाबरले, तरी पण सिंह घाबरला नाही ते अंगावर आलं नाही, कारण की ते सिंहाला जाणवलं की ते सुद्धा माझं मदत करायला आलं, अँड्रोक्लस माझं मदत करायला आहे, असं सिंहाला जाणवलं. अँड्रोक्लस टूक द पा इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोक्लसनं त्या पंजा असते ना, ते पाय म्हणजे त्याचं पंजा असते, ते डाव्या हातात घेतला. डेफिनेटली म्हणजे स्किलफुली अँड क्विकली, पटकन घेतला असं. ही पुल्ड आउट द थ्रोन. आणि त्या पंजाला काटा टोचला होता. काय टोचला होता? सिंहाच्या, म्हणून ते सुजलं होतं पाय. त्याने पटकन ते काटा ओढलं बाहेर. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग अँड द काइंड मॅन बाउंड हिज लॉयन्स इंजर्ड पा. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन लिक्ड हिज आर्म हॅज इशो ग्रॅटिट्यूड. एकदम त्याच्या पायात टोचलेला काटा असं एकदम वडून काढला ते ना अँड्रोक्लसनं सिंहाच्या पायातला. आणि त्याच्या जवळचा एक कपडा होता, ते घेऊन त्याला
बांधला आणि ते एकदम बांधल्यानंतर ते सिंहानं काय केलं, आपला पाय स्वतः चाटू लागला. कोण? सिंह. Androclus remained with the lion till it could walk again. He could hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androclus wherever he went. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. Soldiers were sent in all directions to the capture Androclus. They searched for him high and low, but couldn't find him. At least they came to the forest where Androclus lived. मग काय होते, असं अँड्रोक्लस त्याच्या पायाचं काटा काढणं झालं, सगळं झालं. मग त्यालाही कळालं सिंहाला की हा आपलं मदत करायला. मग त्याला पाय चाटलं. मग त्याला लगेच थोडी ना नीट झालं सिंह. मग त्याला थोडे दिवस चालता येत नाही म्हणून त्याची काळजी घेतली. कोण? अँड्रोक्लसनं सिंहाची काळजी घेतली. दोनच त्याच्या पायाची ड्रेसिंग करत होता, पुसून काढणं, त्याला काहीतरी त्याला औषध पाणी करून बांधून काढणं आणि त्याला खायला स्वतः शिकार करून आणून देत होता. जंगलातलं शिकार करून सिंहाला बसल्या ठिकाणी खायला आणून देत होता. जोपर्यंत त्याचा पाय नीट होत नाही तोपर्यंत त्याला म्हणजे सिंहाची काळजी घेऊ लागला होता. आणि इकडं काय झालं, इकडं मग अँड्रोक्लस पळून गेला म्हणून इकडं सगळं हे झाले ना. जिथून तो पळून आला मग तिथले लोक अँड्रोक्लसच्या मास्टरनं ह्या कंप्लेंट केले लोकांना काय जा त्याने पळून गेलेत म्हणून. मग सोल्जर सैनिक लोकांना काय केलं, सगळ्या तिथल्या अँड्रोक्लसला कुठल्या डायरेक्शनमध्ये गेलेत म्हणून सगळं शोध लावायला इथं सुरू केले. आणि लास्ट ते केम द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ह. कुठे गेले काय नाही, ते फॉरेस्टमध्ये जंगलात बघायला गेले. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back into the city. They put Androclus in the chains in a prison. The lion was caged. In those days, people who were found to be guilty of the serious crime were fed to wild beasts as punishment. Running away from one's master who was a very serious crime at the time. Therefore, Androclus too was being thrown to a wild beast. काय झालं नंतर, इट सो हॅपेंड दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट लर्न, म्हणजे अँड्रोक्लस एकटे बाहेर निघून गेला होता. त्या दिवशी काय झालं, लॉयन रेस्टेड नियर द केव. सिंह काय करू लागला, गुह्यामध्ये आराम करू लागला. बोथ फेल इन द हँड्स. आणि सोल्जर्स आले, अचानक सैनिक आले आणि सिंहाला टुक देम